आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार, मी ऋतू खोखर, पोलीस अधीक्षक जिल्हा धाराशिव। आज आपल्याशी एक खूप महत्त्वपूर्ण विषयावरती मला बोलायचे आहेत। माहे ऑक्टोबर हे आपण पूर्ण वर्ष देशभरात सायबर अवेअरनेस मंथ म्हणून साजरा करत आहात। आपल्याकडेही महाराष्ट्र राज्यामध्ये 3 ऑक्टोबर 2025 रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी सायबर अवेअरनेस मंथच्या उद्घाटन आपल्याकडे केलेलं आहे। या सायबर अवेअरनेस मंथ मध्ये आपण वेगळे प्रकारचे उपक्रम घेत आहोत। आपण सगळ्यांना माहिती आहे की सायबर स्पेस आज आपले दररोजच्या जीवनामध्ये खूप महत्त्वपूर्ण स्थान यांनी घेतलेलं आहे। पण या स्पेसला वापरताना खूप धोके पण आपल्याला आहे। तर या धोक्यापासून आपण कसा सावध राहायचे यासाठी जिल्हा पोलीस दल वेगळे प्रकारचे जे उपक्रम घेत आहात त्यामध्ये स्कूल, कॉलेज, शाळा यामध्ये जाऊन व्हिजिट करणे, स्टुडंट्सला त्याबद्दलची अवेअरनेस देणे, डिजिटल कॅम्पेन आहे ते करणे, सायबर अवेअरनेस बद्दल असे उपक्रम आमच्याकडे चालू आहे। तर ज्यावेळी आपण सायबर स्पेस वापरताय त्यावेळी आपल्याला खूप जे वेगळे प्रकारचे धोके आहेत त्याबद्दल आज मला बोलायचे आहेत। त्यामध्ये आपण वेगळे प्रकारचे पोर्टल वापरतोय, ऍप्लिकेशन वापरताय, त्याचे पासवर्ड जे आपण सेट करताय तर ते पासवर्ड आपल्याला एकदम स्ट्रॉंग सेट केले पाहिजे। सेम पासवर्ड प्रत्येक ऍप्लिकेशन मध्ये वापरणे, असे प्रकारचे जे आपण वीकनेस सोडताय त्याबद्दल सगळ्यांनी लक्ष घालायचे आहेत। दुसरा, सोशल मीडिया जे ऑलमोस्ट प्रत्येक एज वरती आपण एज ग्रुप आहे ते वापरतात। तर सोशल मीडियावरती वेगळे प्रकारचे आज धोके आपल्या समोर आहेत। त्यामध्ये तुम्ही कुठली पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ते सोशल मीडियावरती शेअर करू नये। जे अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट आहे ते एक्सेप्ट करू नये। अनोळखी कुठलेही माणसाशी इंटरॅक्शन करणे ते आपल्यासाठी खूप धोकादायक असू शकते। दुसरा, आपल्याकडे ऑनलाईन फसवणूक जे आहे, सायबर फ्रॉड खूप जास्त मात्रामध्ये चालू आहे। तर कुठल्याही लिंक वरती क्लिक करणे, कुठलीही फाईल अननोन नंबर वरून आल्यावरती त्या डाउनलोड करणे, APK फाईल डाउनलोड करणे आणि जे वेगळे ऑफर्स आपल्याला येत आहे, काही लॉटरी आहे, काही रिवॉर्ड आहे, त्याचे वरती आपण जाऊन क्लिक करणे। सोबत एक नवीन जर आपण प्रकार बघितला असतील की एक गव्हर्नमेंट कडून जे मेसेज आलेले आहे विभिन्न विभागाकडून, असे मेसेजचे अधीन राहून पण आपण ते लिंक वरती क्लिक करतोय। जसे RTOचा चलान आहे की आपल्याला जर चलान भरायचे असतील तर असा करा तसा करा, हे प्रकारचे लिंक वरती आपण क्लिक करू नये आणि याबद्दल सावध राहावे। दुसरा, आपला मोबाईल आणि जे लॅपटॉप आहे, संगणक आहे, त्याची सुरक्षा पण आपल्या हातात आहे। त्यामध्ये जे ऑथेंटिकेट ऍप्लिकेशन आहे त्याचाही वापर करायचे। त्यामध्ये अँटीव्हायरस आहे त्याचा वापर करायचे। दुसरा, जे खूप ईमेल आहे, फिशिंग चे ईमेल्स असतात, जंक ईमेल असतात, स्पॅमचे ईमेल्स असतात, त्याच्यावरतीही क्लिक करू नये। आणि दुसरे, महिला आणि मुलीसाठी जे महत्त्वाची सूचना आहे की सायबर बुलिंग आहे, हॅरॅसमेंट, सायबर हॅरॅसमेंट आहे, तेही प्रकार चालू आहे। तर कुणाहीकडे आपली फोटो आहे ते शेअर करू नये किंवा दुसरी कुठलीही व्हिडिओ कॉल आहे ते घेऊ नये। असे प्रकारचे जे पण कृत्य आपण सगळ्यांनी बघितले पण असतात, पण आपल्याला जनरली वाटतात की नाही आम्ही सावध आहात आणि आमच्याकडे हे प्रकार घडणार नाही, तरीही कुठलेही मुवमेंट मध्ये आपण कुठे दुसरी जागा व्यस्त आहात तर आपल्याकडूनही हे प्रकार होण्याची शक्यता आहे। तर आपण खूप सावध राहावा आणि शेवटी जर असा काही प्रकार घडला तर आपल्याकडे खूप रिपोर्टिंगचे जे पोर्टल्स आहे, आपण www.cybercrime.gov.in या वेबसाईट वरती जाऊन आपला रिपोर्ट करावे किंवा नॅशनल सायबर क्राईम पोर्टल आहे त्यावरती जाऊन रिपोर्ट करावे। सोबतच आपल्याकडे 2 हेल्पलाईन आहे, 1930 आणि 1945। हे दोन्ही हेल्पलाईन पण सायबर विक्टिम साठी आहे। तर यावरतीही जाऊन आपण आपल्याकडचे जे झालेलं आहे त्याचे रिपोर्ट करू शकता आहे। 1930 जे हेल्पलाईन आहे ते फक्त फायनान्शियल फ्रॉड साठी आहे की आपल्याला कुठला बँक अकाउंट फ्रीज करायचे असतील त्यासाठी आपण 1930 हे हेल्पलाईनचा वापर करावे। आणि दुसरे कुठलेही सायबर क्राईम साठी आपण 1945 हे हेल्पलाईनचा वापर करू शकताय। कुठलाही गुन्हा जर घडला, जर सायबर क्राईम असा आहे की त्यांच्याकडे आपली काही ना काही माहिती असतात,
जरी तुम्ही असा विचार केला की नाही ठीक आहे नाही सांगणार आणि आता हे संपलेलं आहे, ते तिथे संपत नाही. जेव्हापर्यंत तुम्ही पोलिसाला कॉन्टॅक्ट करणार नाही, आपण ते क्रिमिनल आहे त्याला ट्रेस करणार नाही किंवा त्याच्याकडे जे पण आपली पर्सनल माहिती आहे ते आपण त्याच्याकडून डिलीट करून घेणार, जे पण पुढची कायदेशीर कारवाई आहे तेव्हा ते कारवाई होत नाही तेव्हापर्यंत आपण सुरक्षित नाही आहे. तर आपण कधी असा विचार करू नये की इथे हे संपलेलं आहे आणि मला पोलिसांमध्ये जाण्याची गरज नाही. आपण ताबडतोब आमच्याकडे या, आम्हाला सूचना द्या आणि आम्ही कायदेशीर कारवाई करू. सगळ्यांना हेच सूचना आहे, हेच विनंती आहे की आपण सगळे सावध राहा आणि सायबर क्राईमला टाळा. धन्यवाद. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.